नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज दिनांक 14 जुलै 2026 रोजी आपला टमाटो प्लॉट 46 दिवसाचा कंप्लीट झाला आहे। ही पहा आपल्या प्लॉटची फळ सेटिंग व फुल सेटिंग। जबरदस्त फुल व फळ सेटिंग झालेली आहे। ही पहा, आज आपण 46व्या दिवशी टमाटो प्लॉटला ड्रिपद्वारे सोडणार आहोत मॅग्नेशियम सल्फेट। मॅग्नेशियम सल्फेटमुळे टमाटो प्लॉटला हिरवगार लुसलुशीत झाडे राहतात व हे पाने असे मजबूत व चमकदार राहतात। ही पहा आपलं पान, एक एक तळहाता एवढाली पाने झाले आहेत प्रत्येक टमाटो झाडाचे व आपली फुल सेटिंग फळ सेटिंग ही चांगली आहे। आता 45 ते 60 दिवसाच्या दरम्यान टमाटो प्लॉटला काळजीच घ्यावी लागते, कारण की ही पिरियड फुलातून फळ बनण्याचे कार्य चालू असते। त्यामुळे ड्रिपचे शेड्यूल व खताचे नियोजन व स्प्रेचे नियोजन ही घ्यावेच लागते। एक 15 दिवस चांगली काळजी घ्यावी लागते। ही पहा आपली प्लॉटचे पंजे ती पंजे सट व्हायला लागलेले आहेत। हे पहा, आज आपण ह्या संपूर्ण 30 गुंठ्याच्या प्लॉटसाठी 6 किलो मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणार आहोत। त्यामुळे टमाटो झाडातील हरितद्रव्ये चांगले निर्माण होते व फुलातून फळाची निर्मिती चांगली होते। ही पहा, ही पहा आपली सेटिंग। ही पहा आपली फळ सेटिंग। हे घेतले आहे आपण शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट, वनिता कंपनीचे घेतलेले आहे आपण 6 किलो। आपण पाणी चालू करूया आता। हे केले आपण पाणी चालू। हा आपला 60 लिटरचा बॅलर आहे। ह्याच्यामध्ये पहिले 10 मिनटं जरी मॅग्नेशियम सल्फेट पाण्यामध्ये भिजू घातले तरी विघ्रते। आता आपण ह्या प्लॉटला 4 ते 5 दिवस झालं सतत ऊन चालू आहे, त्यामुळे पाणी वाढवले आहे। प्रत्येक दिवसाला 2 तास पाणी द्या चालू केलेले आहे व मॅग्नेशियम सल्फेट प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या टमाटो प्लॉटला एक 10 ते 12 दिवसाला 1 एकरसाठी 5 ते 7 किलो जरी वापरलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही। त्याचे चांगले बेस्ट रिझल्ट येत आहे व स्वस्तात मस्त खत आहे। वापर प्रत्येक शेतकऱ्याने मॅग्नेशियम सल्फेटचा प्रत्येक 10 ते 12 दिवसाला एक ॲप्लिकेशन गेलंच पाहिजे। त्यामुळे हे असे पानांची साईज होते। पाने मोठे असले तरच आपले फळाची सेटिंग व फळ ही मोठे होते, कारण पानातूनच सगळे सूर्यप्रकाश व हवेतील नायट्रोजन ही खेचून घेण्याची झाडामध्ये क्षमता राहते व पानं स्ट्रॉंग असल्यावरच झाडे स्ट्रॉंग होते। ही पहा आपली सेटिंग। आपण 2 दिवसात सेटिंगसाठी ही एक स्प्रे घेणार आहोत। त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येईल।